नमस्कार. आपण पाहता आहात GR महाराष्ट्र. कहाणी आहे ऊसतोड बापलेकाची, बाप रामेश्वर आणि चिमुकला सचिन राहणार आंबोडा यांची. आज एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ आणि त्यासोबतची कठोर वास्तवता आपल्यासमोर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका आणि परिसरातील अनेक गावांमध्ये पिढ्यानपिढ्यांची ऊस तोडणीची परंपरा आजही अखंडित आहे. एका बाजूला देश-विदेशात शाळकरी मुले डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक होण्याची स्वप्न पाहत उंच उड्डाण घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला येथे एका निरागस चिमुकल्याने या लहान वयातच हातात कोयता घेतला आहे. आपल्या बापाला ऊस तोडताना बघून तोही तसेच करताना दिसतोय. त्याच्या डोळ्यांतील निरागसता आणि हातातील कोयता हे दृश्य पाहून प्रत्येकाचे मन उदास होऊन जाते. हा मुलगा स्वप्न पाहण्याच्या वयातही स्वप्न पाहू शकत नाही, कारण त्याच्या आजूबाजूला फक्त ऊसाचे रान आणि मजुरीचं चक्र आहे. शिक्षणापासून वंचित राहणे, बालमजुरी हे दुष्ट चक्र थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हे चक्र किती घातक आहे हे दाखवणारी घटना गेल्याच महिन्यात घडली. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात जमखंडीजवळ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला. यात 2 वर्षाचे छोटेसे मूल आणि 3 महाराष्ट्रातील मजुरांचा समावेश होता. हे सर्व मजूर पुसद तालुक्यातील गोपवाडी गावातील होते, एकमेकांचे नातेवाईक. दरवर्षी ऊस तोडीसाठी जाताना अशा अपघातात अनेक जणांचे जीव जातात. स्थानिक आमदार, खासदार, मंत्री, तालुक्यात कारखाने, मोठे उद्योग, साखर कारखाने, सूतगिरणी असे मोठे प्रोजेक्ट उभारून स्थानिकांना रोजगार देणार का? की हे पिढ्यानपिढ्यांचे दुखणं कायम राहणार? प्रशासनाने, समाजाने आणि सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. मतदान तालुक्यात, पण कमाई कर्नाटकात, कमाई मुंबई आणि पुण्यात. अजब तुझे सरकार.